हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू माय चॅनल एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण जिल्हा न्यायालयाची जी भरती निघालेली आहे त्यासाठी लिपिक आणि शिपाई पदासाठी काही मोस्ट इम्पॉर्टंट अँड एक्झाम टार्गेटेड क्वेश्चन्स पाहणार आहोत। अँड या व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचा सर्व सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न असणार आहे। इंग्लिश ग्रामर, देन मराठी ग्रामर, जीके, जीएस, करंट अफेअर्स असे सर्व टॉपिक्स कव्हर होणार आहेत अँड डेली व्हिडिओज येणार आहेत आणि तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूनी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असणार आहेत। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। गोव्यात पणजी येथे कोणत्या फुटबॉल लेजेंडच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे? पेले, क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेसी, भाईचुंग भुतिया। तर पणजी येथे क्रिस्टियानो रोनाल्डोच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे। ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। पोर्तुगल फुटबॉल प्लेयर क्रिस्टियानो रोनाल्डोच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे पणजी येथे। नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात आली? महाराष्ट्र, गोवा, गुजरात की केरळ? भारतातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा तर ही सुरू करण्यात आलेली आहे महाराष्ट्रात नवी मुंबई येथे। ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। महाराष्ट्रात नवी मुंबई येथे पहिली वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन, कोणता देश ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकेचा सर्वात नवीन सदस्य आहे? पाकिस्तान, भारत, इजिप्त की अमेरिका? तर ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकेचा सर्वात नवीन सदस्य आहे इजिप्त। ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। इजिप्त हा देश ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकेचा सर्वात नवीन सदस्य आहे। ब्रिक्समध्ये बी फॉर ब्राझील, देन रशिया, देन आय फॉर इंडिया, देन चायना अँड साऊथ आफ्रिका। ब्राझील, रशिया, इंडिया, चायना अँड साऊथ आफ्रिका, ब्रिक्स। नेक्स्ट क्वेश्चन, स्माइल योजना कोणत्या केंद्रीय मंत्रालयाकडून राबवण्यात येते? शिक्षण मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, महिला व बालविकास मंत्रालय, सामाजिक न्याय व सक्षमता मंत्रालय। स्माइल योजना कोणत्या केंद्रीय मंत्रालयाकडून राबवण्यात येते? तर ही योजना राबवण्यात येते सामाजिक न्याय व सक्षमता मंत्रालयाकडून। ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। सामाजिक न्याय व सक्षमता मंत्रालय। स्माइल योजनेमध्ये स्माइलचा फुल फॉर्म होतो सपोर्ट फॉर मार्जिनलाइज इंडिव्हिज्युअल्स फॉर लाईव्हलीहूड अँड एंटरप्राइज। सपोर्ट फॉर मार्जिनलाइज इंडिव्हिज्युअल्स फॉर लाईव्हलीहूड अँड एंटरप्राइजेस, स्माइल योजना। नेक्स्ट क्वेश्चन, कोविड-19 लसीकरणाचा 100% पहिला डोस नोंदवणारे भारतातील पहिले मोठे राज्य कोणते आहे? महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा। कोविड-19 लसीकरणाचा 100% पहिला डोस नोंदवणारे भारतातील पहिले मोठे राज्य तर मोठे राज्य आहे तेलंगणा। ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। आणि छोटे राज्य आहे हिमाचल प्रदेश। सर्वात पहिले लहान राज्य आहे हिमाचल प्रदेश आणि सर्वात पहिले मोठे राज्य आहे तेलंगणा। कोविड-19 लसीकरणाचा 100% पहिला डोस नोंदवणारे राज्य। नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या चक्रीवादळाने अरबी समुद्रात सर्वात जास्त काळ सक्रिय होण्याचा विक्रम केला आहे? बिपरजॉय, गुलाब, मोचा, फानी। तर यापैकी कोणत्या सायक्लोनने अरबी समुद्रात सर्वात जास्त काळ सक्रिय होण्याचा विक्रम केला आहे? तर हे आहे बिपरजॉय। ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर, बिपरजॉय सायक्लॉन। नेक्स्ट क्वेश्चन, नुरी रॉकेट कोणत्या देशाचे स्वदेशी बनावटीचे पहिले अंतराळ प्रक्षेपण वाहन आहे? श्रीलंका, भारत, चीन की दक्षिण कोरिया? नुरी रॉकेट तर हे नुरी रॉकेट आहे दक्षिण कोरियाचे स्वदेशी बनावटीचे पहिले अंतराळ प्रक्षेपण वाहन, दक्षिण कोरिया। नेक्स्ट क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? जॉर्जी गोस्पोडिनोव, नरेंद्र मोदी, जगदीश बाकन, ललिता नटराजन। आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2023 तर हा भेटला आहे जॉर्जी गोस्पोडिनोव यांना। ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2023 जॉर्जी गोस्पोडिनोव। त्यानंतर नरेंद्र मोदी यांना भेटलेला आहे फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार। फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भेटलेला आहे नरेंद्र मोदी यांना। जगदीश बाकन यांना भेटलेला आहे युनेस्को पुरस्कार 2023 आणि ललिता नटराजन यांना भेटलेला आहे इक्बाल मसीह पुरस्कार 2023। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, कोणते केंद्रीय मंत्रालय ग्राम उजाला कार्यक्रम राबवत आहे? ऊर्जा मंत्रालय, अर्थ मंत्रालय, ग्राम विकास मंत्रालय, संरक्षण मंत्रालय। ग्राम उजाला कार्यक्रम तर ग्राम उजाला कार्यक्रम राबवत आहे ऊर्जा मंत्रालय। ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। ग्राम उजाला कार्यक्रम ऊर्जा मंत्रालय। आणि या ग्राम उजाला कार्यक्रमाची सुरुवात झालेली होती 2021 मध्ये बिहारमध्ये।
हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला होता बिहार येथे 2021 साली। स्वस्तात LED बल्ब उपलब्ध करून देण्यासाठी हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला होता, ग्राम उजाला कार्यक्रम। आणि महाराष्ट्रात नागपूरमध्ये सर्वात प्रथम हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला होता। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, 57वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? सलमान रश्दी, दामोदर मावजो, आशा भोसले, जगदीश बाकन। 57वा ज्ञानपीठ पुरस्कार, तर हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे दामोदर मावजो यांना। ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। 57वा ज्ञानपीठ पुरस्कार दामोदर मावजो। त्यानंतर सलमान रश्दी यांना कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? तर यांना जर्मन शांतता पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आलेला आहे सलमान रश्दी यांना। आशा भोसले यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2023 देण्यात आलेला आहे आणि जगदीश बाकन यांना युनेस्को पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आलेला आहे। युनेस्को पुरस्कार 2023 जगदीश बाकन। नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच पंचायत स्तरावरील औषधी योजना कोणत्या राज्याने लॉन्च केलेली आहे? महाराष्ट्र, झारखंड, गुजरात, केरळ। पंचायत स्तरावरील औषधी योजना, तर ही लॉन्च करण्यात आलेली आहे झारखंड राज्यात। ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। झारखंड राज्याने लॉन्च केलेली आहे पंचायत स्तरावरील औषधी योजना। दुर्गम भागात आवश्यक औषधे उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे झारखंड राज्यात। नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील पहिला MotoGP रेसिंग इव्हेंट कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेला आहे? महाराष्ट्र, गोवा, उत्तर प्रदेश की आंध्र प्रदेश। भारतातील पहिला MotoGP रेसिंग इव्हेंट, तर हा इव्हेंट आयोजित करण्यात आलेला आहे उत्तर प्रदेश राज्यात। ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। भारतातील पहिला MotoGP रेसिंग इव्हेंट उत्तर प्रदेश। नेक्स्ट क्वेश्चन, 100% सेंद्रिय शेती करणारे पहिले राज्य कोणते आहे? सिक्कीम, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, केरळ। 100% सेंद्रिय शेती करणारे पहिले राज्य, तर हे राज्य आहे सिक्कीम। ऑप्शन ए सिक्कीम। नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्य सरकारने तरुण लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी नई पहल योजना सुरू केलेली आहे? महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गोवा की बिहार? तरुण लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी नई पहल योजना, तर ही योजना सुरू करण्यात आलेली आहे गोवा राज्यात। ऑप्शन सी गोवा। नेक्स्ट क्वेश्चन, सँड समाधी नावाच्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? शंतनू गुप्ता, गीतांजली श्री, कस्तुरी राय, विजय दर्डा। तर कोणी लिहिलेले आहे पुस्तक सँड समाधी? तर या पुस्तकाचे लेखक आहेत गीतांजली श्री। ऑप्शन बी गीतांजली श्री यांनी लिहिलेले आहे पुस्तक सँड समाधी। गीतांजली श्री यांना 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता। टॉम्ब ऑफ सँड या हिंदी पुस्तकासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता गीतांजली श्री यांना 2022 साली। ठीक आहे, त्यानंतर शंतनू गुप्ता यांचं पुस्तक आहे अजय ते योगी आदित्यनाथ। कस्तुरी राय यांनी लिहिलेलं आहे द्रौपदी मुर्मू आणि विजय दर्डा यांनी लिहिलेलं आहे रिंग साइड। ठीक आहे, ही सर्व पुस्तके आणि त्यांचे लेखक आपल्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूनी इम्पॉर्टंट आहेत। शंतनू गुप्ता अजय ते योगी आदित्यनाथ, गीतांजली श्री सँड समाधी, कस्तुरी राय द्रौपदी मुर्मू, विजय दर्डा रिंग साइड। नेक्स्ट क्वेश्चन, रॉचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? रिसर्च अँड ॲनालिसिस विंग रॉचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? रवी सिन्हा, राजीव गौबा, प्रवीण सूद, मनोज सोनी। तर रवी सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे रॉचे प्रमुख म्हणून। रॉचे मुख्यालय आहे दिल्ली येथे आणि रॉची स्थापना झालेली होती 21 सप्टेंबर 1968 साली। त्यानंतर प्रवीण सूद हे बनलेले आहेत CBIचे संचालक। CBIचे संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे प्रवीण सूद यांची आणि UPSCचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे मनोज सोनी यांची। नेक्स्ट क्वेश्चन, कार्बन न्यूट्रल शेती पद्धती सादर करणारे पहिले राज्य कोणते? केरळ, हिमाचल प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र। कार्बन न्यूट्रल शेती पद्धती सादर करणारे पहिले राज्य, तर हे राज्य आहे केरळ। ऑप्शन ए कार्बन न्यूट्रल शेती पद्धती सादर करणारे पहिले राज्य आहे केरळ। नेक्स्ट क्वेश्चन, डेटॉलने भारतातील पहिली क्लायमेट रेझिलियंट शाळा कोणत्या जिल्ह्यात सुरू केली? बँगलोर, नाशिक, जयपूर, उत्तरकाशी। तर कोणत्या जिल्ह्यात सुरू केलेली आहे डेटॉलने भारतातील पहिली क्लायमेट रेझिलियंट शाळा? तर ही शाळा सुरू करण्यात आलेली आहे उत्तरकाशी येथे। ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन, मुक्ता योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? महाराष्ट्र, ओडिसा, गोवा की कर्नाटक? मुक्ता योजना, तर मुक्ता योजना ओडिसा। ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। मुक्ता योजना ओडिसात सुरू करण्यात आलेली आहे आणि ही मुक्ता योजना सुरू करण्यात आलेली आहे एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठी।
एम्प्लॉयमेंट जनरेट करण्यासाठीची योजना आहे मुक्ता योजना, सुरू करण्यात आलेली आहे ओडिशा राज्यात. नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक विमानचालन पुरस्कार 2023 कोणत्या विमानसेवा कंपनीला भेटला आहे? इंडिगो, एअर इंडिया, स्पाइसजेट, विस्तारा. जागतिक विमानचालन पुरस्कार 2023 तर हा देण्यात आलेला आहे इंडिगो कंपनीला. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. जागतिक विमानचालन पुरस्कार 2023 इंडिगो कंपनीला भेटला आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 23 ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकणारा पहिला पुरुष टेनिस स्टार कोण आहे? रॉजर फेडरर, राफेल नडाल, नोवाक जोकोविच, वरील सर्व. 23 ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकणारा पहिला पुरुष टेनिस स्टार तर 23 ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकणारा पहिला पुरुष टेनिस स्टार आहे नोवाक जोकोविच. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. आणि महिलांमध्ये 23 ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकणारी पहिली महिला टेनिस स्टार आहे सेरेना विल्यम्स. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या भारतीय राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने क्लॅप कार्यक्रम सुरू केला? महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गोवा की गुजरात? क्लॅप कार्यक्रम तर क्लॅपचा फुल फॉर्म आहे क्लीन आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश राज्याने सुरू केलेला आहे क्लॅप कार्यक्रम. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक संगीत दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? 21 जून, 20 जून, 14 नोव्हेंबर, 1 डिसेंबर. जागतिक संगीत दिवस तर हा दिन साजरा करण्यात येतो 21 जूनला. ऑप्शन ए 21 जून जागतिक संगीत दिवस. याचबरोबर 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि जागतिक जलविज्ञान दिवसही साजरा करण्यात येतो. 14 नोव्हेंबर चिल्ड्रन्स डे बाल दिन, 1 डिसेंबर जागतिक एड्स डे. नेक्स्ट क्वेश्चन, संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते केले गेलेले आहे? नरेंद्र मोदी, द्रौपदी मुर्मू, अमित शाह, एस जयशंकर. संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते केले गेलेले आहे? तर याचं करेक्ट आन्सर येईल नरेंद्र मोदी. ऑप्शन ए. संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले नरेंद्र मोदी यांनी. आणि संसदेच्या नवीन इमारतीची उंची आहे 39.6 मीटर. नेक्स्ट क्वेश्चन, वयम रक्षाम वी प्रोटेक्ट हे कोणत्या संघटनेचे ब्रीदवाक्य आहे? भारतीय सेना, भारतीय वायुसेना, भारतीय तटरक्षक दल, भारतीय नौसेना. वयम रक्षाम वी प्रोटेक्ट तर हे ब्रीदवाक्य आहे भारतीय तटरक्षक दलाचे. ऑप्शन सी. इंडियन कोस्ट गार्डचे ब्रीदवाक्य आहे वयम रक्षाम वी प्रोटेक्ट. त्यानंतर भारतीय सेनेचे ब्रीदवाक्य आहे सेवा परमो धर्म. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे नवीन दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? प्रवीण कुमार श्रीवास्तव, पंकज कुमार, प्रवीण सूद की मनोज सोनी. भारताचे नवीन दक्षता आयुक्त तर हे बनलेले आहेत प्रवीण कुमार श्रीवास्तव. ऑप्शन ए. भारताचे नवीन दक्षता आयुक्त म्हणून प्रवीण कुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रवीण सूद हे बनलेले आहेत CBIचे नवीन अध्यक्ष आणि मनोज सोनी बनलेले आहेत UPSCचे अध्यक्ष. नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय रामायण महोत्सव कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? छत्तीसगड, राजस्थान, गुजरात की महाराष्ट्र? राष्ट्रीय रामायण महोत्सव तर हा सुरू झालेला आहे छत्तीसगड येथे. ऑप्शन ए. छत्तीसगड राज्यात सुरू झालेला आहे राष्ट्रीय रामायण महोत्सव. पुढचा प्रश्न, भारताला कोणत्या देशात दुसरा जलविद्युत प्रकल्प उभारण्यास मान्यता मिळालेली आहे? नेपाळ, श्रीलंका, चीन की भूटान? भारताला कोणत्या देशात दुसरा जलविद्युत प्रकल्प उभारण्यास मान्यता मिळाली आहे? तर भारताला नेपाळमध्ये दुसरा जलविद्युत प्रकल्प उभारण्यास मान्यता मिळालेली आहे. ऑप्शन ए नेपाळ. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या देशाने भ्रूणांचे निरीक्षण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता नॅनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स नॅनी विकसित केली आहे? भारत, चीन, अमेरिका की श्रीलंका? भ्रूणांचे निरीक्षण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता नॅनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स नॅनी विकसित केलेली आहे. तर ही विकसित केलेली आहे चीन देशाने. ऑप्शन बी चीन. आर्टिफिशियल इंटेलिजन्स नॅनी विकसित केलेली आहे चीन देशाने. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण GSI संस्थेने भारतातील पहिले जिओ पार्क कोणत्या राज्यात स्थापन करण्यास मान्यता दिलेली आहे? महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश की हिमाचल प्रदेश? जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने भारतातील पहिले जिओ पार्क कोणत्या राज्यात स्थापन करण्यास मान्यता दिलेली आहे? तर ही मान्यता दिलेली आहे मध्य प्रदेश राज्यात. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न, तामिळनाडूने ऑटोमोबाईल प्लांटसाठी कोणत्या देशाशी करार केला आहे? जपान, चीन, रशिया की अमेरिका? तामिळनाडूने ऑटोमोबाईल प्लांटसाठी कोणत्या देशाशी करार केला आहे? तर हा करार केलेला आहे जपान देशाशी.
ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. तामिळनाडूने जपानशी ऑटोमोबाईल प्लांटसाठी करार केलेला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र सरकारने कोणत्या ठिकाणचे नाव बदलून अहिल्यादेवी नगर करणार असे जाहीर केले आहे? अहमदनगर, पुणे, सातारा की नागपूर? अहिल्यादेवी नगर. तर याचं करेक्ट आन्सर येईल अहमदनगर. ऑप्शन ए अहमदनगर. अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यादेवी नगर करणार असे जाहीर केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय रेल्वेसाठी निर्माण करण्यात आलेल्या टक्कर विरोधी तंत्रज्ञानाचे नाव काय आहे? कवच, सुरक्षा, वज्र, तेजस? भारतीय रेल्वेसाठी निर्माण करण्यात आलेल्या टक्कर विरोधी तंत्रज्ञानाचे नाव, तर याचे नाव आहे कवच टेक्नॉलॉजी. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर, कवच टेक्नॉलॉजी. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्यातील अराकू कॉफी आणि काळी मिरीला ऑर्गॅनिक सर्टिफिकेटने पुरस्कृत केलेले आहे? महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश की कर्नाटक? अराकू कॉफी आणि काळी मिरी. तर याचं करेक्ट आन्सर आहे आंध्र प्रदेश. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. आंध्र प्रदेशातील अराकू कॉफी आणि काळी मिरीला ऑर्गॅनिक सर्टिफिकेटने पुरस्कृत केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास मंत्रालयाशी कोणत्या कंपनीने हातमिळवणी केली आहे? गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲपल की सॅमसंग? विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास मंत्रालयाशी कोणत्या कंपनीने हातमिळवणी केली आहे? तर ही हातमिळवणी केली आहे मायक्रोसॉफ्ट कंपनीने. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर, मायक्रोसॉफ्ट. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडे सुरू करण्यात आलेल्या व्हायब्रंट विलेज प्रोग्रामचे लाभार्थी कोणत्या प्रकारची गावे आहेत? दुर्गम गावे, समुद्रतटीय गावे, सीमावर्ती गावे, शहरी सीमेवरील गावे? व्हायब्रंट विलेज प्रोग्रामचे लाभार्थी कोणत्या प्रकारची गावे आहेत? तर ही गावे आहेत सीमावर्ती गावे. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. व्हायब्रंट विलेज प्रोग्रामचे लाभार्थी सीमावर्ती गावे आहेत. अरुणाचल प्रदेशमधील किबितू गावापासून हा प्रोग्राम सुरू करण्यात आलेला आहे, व्हायब्रंट विलेज प्रोग्राम. ठीक आहे. ओके फ्रेंड्स, थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू.